ज्या पत्नीला नवऱ्याची साथ मिळत नाही ती जगते तर खरी, पण मनातून हसत नाही. घर चालवत असते, मुलांना मोठंही करत असते, सगळ्यांची काळजीही घेते, पण स्वतःची मात्र तिची काळजी कोणीही घेत नाही. ती तक्रार करत नाही म्हणून लोकांना वाटतं ती मजबूत आहे, पण सत्य आहे हेच की ती रोज आतून तुटत असते. ती रडत नाही म्हणून दुःख हे संपत नाही ना, आणि ती बोलत नाही म्हणून वेदना नसतात असंही नाही. ती फक्त एवढंच शिकलेली असते. तिला ते शिकवलेलं असतं की मौनातही आयुष्य जगायचं असतं. काहीही न बोलता आयुष्याची वाट मात्र पुढे चालायची असते. आपलं घर ती रोज सकाळी लवकर उठते, स्वयंपाक, घर, मुलं सगळं वेळेवर करते. आरशात पाहते तेव्हा मात्र चेहऱ्यावर हास्य असतं, पण डोळ्यात मात्र उदासी लपलेली असते. नवरा घरात असतो पण तिच्या आयुष्यात नसतो. कधी विचारत नाही की तू कशी आहेस, कधी म्हणत नाही की मी तुझ्यासोबत आहे. ती जगते कारण जबाबदाऱ्या आहेत. ती हसते कारण लोक पाहत असतात, पण रात्री सगळे झोपल्यावर ती स्वतःलाच विचारते, माझं आयुष्य आहे पण माझी साथ कुठे आहे. ही लाईन खरं तर एका पत्नीला समर्पित आहे. पत्नीला दागिने नको असतात. नवऱ्यानेही ही पोस्ट नक्की ऐकावी. तिला नवऱ्याची साथ हवी असते, दागदागिन्यांनी नाही, तर तिच्या मनाने. तिला तिच्याशी जोडलेला नवरा तिला हवा असतो. प्रत्येक नवऱ्याने समजून घ्यावे अशी पत्नीची व्यथा या छोट्याशा लाईनमधून मांडलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा.